31 डिसेंबर तारीख आहे, छाननीचा दिवस आहे. सीमाताई सावळे आपल्यासोबत आहे. ताई, छाननीचा दिवस आहे. सकाळपासून तुम्ही आलेला आहात आणि आता तब्बल 3 वाजता 3 वाजले. काय सांगा? खरं तर सकाळपासून आम्ही इथे या ठिकाणी बरोबर वेळेत सगळे उमेदवार आलेले होते आणि पहिलाच जो प्रभाग घेतला होता त्यांनी जो प्रभाग क्रमांक 2 होता आणि त्यामध्ये ऑब्जेक्शन्स चालू होते आणि ते ऑब्जेक्शन जे होते त्यांच्या पक्षाच्या एबी फॉर्मवरनं चाललेले होते. मग नियम जो सांगतो ते नियमाची पायमल्ली झाली का तर अजूनपर्यंत त्यांनी निर्णय दिलेला नाहीये, त्यामुळे तो निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे काय होईल ते पुढील नेमकं काय चाललं होतं? नाही आता आतमध्ये त्यांचं की पहिला एबी फॉर्म म्हणजे कसं असतं की एबी फॉर्म देताना जो पहिला येतो तोच खरं ग्राह्य धरायला पाहिजे. दोन्ही विभाग होते. दोन आहेत वेगवेगळ्या गटातले त्यांचे आणि कुणाच्या पुढे लढायचं नाही लढायचं याच्यावर त्यांचा वाद होता आणि त्यामुळे अजून ज्यावरचा निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे निर्णय पेंडिंग असल्यामुळे आपण बोलू शकत नाही. परंतु सकाळपासून आम्ही सगळेजण इथं तात्काळ थांबलेलो होतो. आत्ता कुठं आमच्या प्रभागाचा नंबर आला. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही 4ही उमेदवार वैध ठरलेले आहेत आमचे अर्ज. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच आमची विक्ट्री झालेली आहे. अनेक निवडणुका आपण लढल्यात. छाननीला अशी पद्धत या आधी नव्हती. आज ज्या पद्धतीने तात्काळ ठेवण्यात आलेलं आहे, काय एकंदरीत वाटतं प्रशासनाचं गलथान कारभार या? प्रशासनाचा गलथान कारभार आहे आणि सत्ताधाऱ्यांचा पण काय म्हणतात त्याला तो दबाव आहे. आणि त्या दबावाच्या विरोधातलं खरं हे इलेक्शन आहे. संपूर्ण शहरभरात काल जर तुम्ही पाहिलं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये इतकी लोक रडतायत, इतकी लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतायत. जे काही कर्स आहेत आणि जे दबावाच्या राजकारणाच्या विरोधातलं हे पहिल्यांदा इलेक्शन होतंय अशा प्रकारचं. आणि अशा प्रकारच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये जे काही आता ईव्ही फॉर्मचाच आतमध्ये जे काही साबळा गोंधळ चाललेला आहे, होपफुली तो निवडणूक आयोग निपक्षपातीपणे करेल माझा असा मला विश्वास वाटतो. पण नाही केला तर ॲज युजल जसं आपण दरवेळेस होतं तेच होतं की काय अशी थोडीशी भीती पण मनामध्ये आहे. परंतु दबावाच्या विरोधातलं राजकारण आणि दबावाच्या विरोधातलं लोक आता कंटाळलेली आहेत या सगळ्या विषयांना की रोज उठून कोणीतरी येणार आणि तो म्हणतो तसंच जर घडवायचं असेल तर मग लोकशाही ठेवण्यात काय मजा आहे. तुम्ही एक काम करा, तुमचे उमेदवार जाहीर करा, 128 उमेदवार जाहीर करा आणि तुमचीच सत्ता आणा. हे इलेक्शन वगैरेचं काही फारसंच ठेवू नका, कारण की हे फार्स आहे ते पूर्णपणे. मग तुम्हाला कुठला नियम पाळायचा नाही, तुम्हाला कुठले कायदे पाळायचे नाहीत आणि तुमच्या सोयीनुसार जर तुम्हाला वागायचं असेल तर मग हे कशाला सगळं करायचं. आमच्यासारखे उमेदवार रात्रभर जागून आम्ही आमचे एक हिशोब तपासायचे, एक ॲफिडेव्हिट तयार करायचा आणि इथे यांनी मनमानी कारभार करायचा, हे योग्य नाहीये. सत्ताधारी अधिकाराचा गैरवापर करता असं होतंय. अजून तरी केलं नाही, ठाण मानून बसलेत. त्यांचं एक बरं आहे की विरोधात राष्ट्रवादीच आहे आणि ती सत्तेतली आहे. त्यामुळे जरा आता बघू, जरा काटेकी टक्कर आहे. काय होतं कळलं थोड्या वेळात. काटे येऊन गेले मग शहराध्यक्ष एबी फॉर्म. नाही काय काट्यांचं त्यांचं काय विचारांचं त्यांच्याकडे काय हो, सहीसाठी आले होते. त्यांच्याकडे काय आहे ते सयाजीराव